तर सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा आपल्या गुरुवारी अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहतोय मराठी म्हणजेच बोलतो मराठी. पाठाचं नाव पण मराठी आणि आजचा विषय पण मराठी. आज या पाठ म्हणजे या व्हिडिओमध्ये आपण पाहायचंय बोलतो मराठी या पाठाचा स्वाध्याय. तर चला, मला वाटतं आपण आपल्या स्वाध्यायाला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपण जे प्रश्न आहेत ते प्रश्न उत्तरे, संपूर्ण प्रश्न उत्तरे, त्यामध्ये स्वमत असेल, ग्रॅमॅटिकल पार्ट असेल, सर्व प्रश्न उत्तरे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला, एक एक करून त्या संपूर्ण प्रश्नांना आपण काय करूया, सोडवण्याचा प्रयत्न करूया. तर आजच्या या पाठाचे नाव आपणास ठाऊकच आहे, बोलतो मराठी. चला सुरुवात करूया. त्यातील पहिला प्रश्न विचारलाय, आकृत्या पूर्ण करा. हा प्रत्येक पाठाच्या सुरुवातीचा पहिला प्रश्न हाच असतो, आकृत्या पूर्ण करा किंवा मग त्या ठिकाणी चौकटी पूर्ण करा. थोडस वेगळा अर्थ शब्द असतो, पण त्या ठिकाणी प्रश्न असेच असतात. चला, तर पहिला प्रश्न आहे, आकृत्या पूर्ण करा. त्यामधील अ प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी दिसतोय. तो काय आहे, भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय. आपण पाठ पाहताना पाहिलं किती मजेशीर हा पाठ होता. त्यामध्ये आपण भाषा वापरताना अर्थांचा अनर्थ कसा होतो, म्हणजे त्या ठिकाणी पत्नीने नवऱ्याला एक उत्तर, म्हणजे आपण वाक्यच आहे पहिल्यांदा सुरुवातीला, मी तुम्हाला उत्तप्पा बनवू का, म्हणजे त्या ठिकाणी उत्तप्पा बनवून देऊ का, हा तर म्हणजे एक बनवण्याचा भाग आणि तिथे कसा अर्थ निघतो. तर मजेशीर पाठ होता आणि आपण तो पाहिला. तर आता त्याचे आपण प्रश्न उत्तर पाहतोय. त्याच्यामध्येच या ठिकाणी भाषा वापरताना त्याचा अर्थाचा अनर्थ होऊ नये त्यासाठी काय वापरलं पाहिजे. तर त्या ठिकाणी इथे त्याची उत्तर आपण लिहिले. त्या ठिकाणी तुम्ही जे ब्रॅकेट्स आहेत, मी इथे ब्रॅकेट्स वापरले, त्या ब्रॅकेट्स मध्ये तुम्ही उत्तर लिहू शकता. पहिले आहे योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे. पहिल्यांदा आपल्याला काय केले पाहिजे, योग्य अर्थाचे क्रियापद वापरलं पाहिजे. सेकंड काय इथे उत्तर लिहायचे तुम्हाला, क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. म्हणजे जो नाम असतो त्याला योग्य प्रत्यय जो आहे तो जोडावा. तर हा होता त्यातील अ प्रश्न. त्यातील आता पुढील प्रश्न आपण आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतच आहे आणि तो आपण पाहतो. त्यातील आ प्रश्न हा आहे, आ प्रश्न म्हणजे मराठी भाषेची श्रीमंती. आता मराठी भाषेची श्रीमंती खूप मोठी आहे. आपलं भाग्य आहे की आपण मराठी बोलतो आणि मराठी म्हणजे जाणतो आणि फील करतो, कारण मराठी ही खूप खूप छान भाषा आणि आपण एकतरी महाराष्ट्रीयन आहोत. तर या ठिकाणी पुढील पहिल्यामध्ये आता उत्तरे आपल्याला लिहायचे. पहिलं आहे मराठी ढगांचे शब्दप्रयोग आणि त्यात दुसऱ्यामध्ये आपल्याला लिहायचंय मराठी वाक्यप्रचार. म्हणजे पहिल्या जे बॉक्समध्ये आपण उत्तर लिहाल मराठी ढगांचे शब्दप्रयोग आणि दुसऱ्यामध्ये मराठी वाक्यप्रचार. म्हणजे उत्तर कशाचे लिहितोय आपण, मराठी भाषेची श्रीमंती कशामध्ये. तर यामधील हा पहिला प्रश्न इथे संपतो. आता पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती दिसतोय. पुढील प्रश्न आहे शब्दांची, म्हणजे जे काही आहे इथे, जस्ट 1 मिनिट. या ठिकाणी दिले शब्दांची विपुत्ती शोधण्याचे फायदे. मग आपल्याला शब्दांची इथे काय घेतात उत्तर मी काय केले या ठिकाणी, तुम्हाला मला वाटतं बहुतेक हाही प्रश्न थांबा, शब्दांची विपुत्ती शोधण्याचे फायदे. तर या ठिकाणी भाषेतील गंमत, पहिलं त्याच्यामध्ये उत्तर लिहाल तुम्ही, काय लिहाल, भाषेची गंमत जाणून घेता येते. म्हणजे भाषेची गंमत जाणून घेता येते, पहिल्या याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, सेकंड तुम्ही लिहू शकता खूप नवीन माहिती मिळते. बरोबर, खूप नवीन माहिती मिळते. तिसऱ्यामध्ये लिहा शब्दाची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे आपल्याला समजते किंवा कळते. अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत, म्हणजे जे आपण चुका करतो, ग्रामॅटिकल मिस्टेक आपण ज्याला म्हणतो, ते होणार नाही. आणि शब्द मनात पक्का राहतो, म्हणजे तो शब्द आपल्या पक्का मनामध्ये राहतो. हे अशा प्रकारे तुम्ही 5 याच्या ठिकाणी शब्दांचे फायदे आपण लिहू शकतो. तर आणि त्याच्यामधील पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत. तो पुढील प्रश्न काय आहे, पुढील प्रश्न आहे पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. पुढील प्रश्न आहे पाठाच्या आधारे खालील चौकटी पूर्ण करा. त्यातील पहिला कोणता आहे, पहिला प्रश्न आहे मराठी भाषेची खास शैली. तर शैली काय आहे, त्यामध्ये वाक्यप्रचार. खूप छान असे वाक्यप्रचार आपण या पाठामध्ये सुद्धा ज्यावेळेस आपण अभ्यासत होतो ते देखील आपण या ठिकाणी पाहिले. आता त्यामधील उत्तर लिहित असताना वाक्यप्रचार लिहू शकतो. दुसरं आहे मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा. मराठी भाषेला लेखिकेने दिलेली उपमा ती आहे हवा. पुढील त्यामधील प्रश्न आहे ई, शब्दांचा अर्थ जाणून घेण्यास साधन. म्हणजे याचे उत्तर आपण खाली आहे, आपण त्याला थोडस वर घेतोय. हा, याचे उत्तर येईल, याचे उत्तर असेल शब्दकोश.
आपण 9वीच्या शेवटच्या पाठांच्या शेवटी आपण पाहिला तो शब्दकोश काय असतो काय नाही तुम्हाला समजण्याची गरज नाहीये. आपल्याला त्याचं उत्तर काय लिहा, शब्दकोश. पुढील प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द ओळखून चौकटी पूर्ण करा. म्हणजे आता गटात न बसणारा आपण आपल्याला याचे उत्तर लिहायचे. मग आता गटात न बसणारा कोणता असेल रे? पहिला असेल फ्रेंड्स. इथे मित्रांनो इथे असेल एट, डौल, रुबाब आणि चैन. मग इथे चैन येईल कारण बाकी जे शब्द आहेत ते एकमेक म्हणजे एकच शब्द आहे, त्याचे समानार्थी शब्द म्हणू शकतो. पुढे आहे कपाळ, कपाळ, हस्त, ललाट आणि भाल. पुढे आहे कपाळ, हस्त आणि ललाट आणि कपाळ. इथे आपण त्याचं उत्तर म्हणजे वेगळा शब्द हा हस्त असेल कारण हे बाकीचे समानार्थी शब्द आहेत भाल, ललाट आणि कपाळ. ओके. तर पुढील आहे विनोद आणि नवल, आश्चर्य, विस्मय. यामध्ये विनोद असेल. विनोद हा एक वेगळा शब्द आहे कारण नवल, आश्चर्य आणि विस्मय हे एकच समानार्थी शब्द आहेत. चला त्यामधील पुढील संपत्ती, संपदा, कांता आणि दौलत. मग त्या ठिकाणी याचे संपत्ती म्हणजे आपलं धन दौलत आपण जसं म्हणतो तसं संपत्ती. तसेच पुढे काय असेल संपदा, कांता आणि दौलत. मग आता इथे काय वेगळं दिसतंय तुम्हाला? कांता. डेफिनेटली काय वेगळं दिसतंय? कांता. काय वेगळं आहे? कांता. तर तुम्ही त्याचा आन्सर काय देऊ शकता? कांता. पुढील आहे त्याच्यामधील उ प्रश्न आपल्या समोर आहे, स्क्रीनवरती आपल्याला दिसतोय. काय आहे उ प्रश्न? उ प्रश्न आहे प्रख्यात, प्रज्ञा आणि नामांकित आणि प्रसिद्ध. प्रख्यात, प्रज्ञा. प्रज्ञा हा वेगळा शब्द आहे फ्रेंड्स कारण प्रज्ञा वेगळा बोलतो. प्रख्यात आणि नामांकित. नामांकित म्हणजे तो ओळखीचा, तो नामांकित आहे, खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे हे शब्द एकच असतात आणि प्रज्ञा या ठिकाणी काय आहे त्यामध्ये गटात न बसणारा शब्द म्हणजे वेगळा शब्द आहे. तर या ठिकाणी हा जो गटात न बसणारा शब्द प्रश्न क्रमांक 4 आहे तो इथे संपतो. पुढील प्रश्न क्रमांक आपला 5. पुढील प्रश्न क्रमांक 5 आपल्याला पाहायचंय. खालील दिलेल्या अनेक वचनी नामांचे एक वचनी रूप लिहून त्याचा वापर करून प्रत्येकी वाक्य तयार करा. म्हणजे काय करायचंय? या ठिकाणी काही शब्द दिलेत आपल्याला, बरोबर? आपल्या स्क्रीनवरती दिसत आहेत. रस्ते आपल्या स्क्रीनवरती आपल्याला दिसतच असेल. कोणती कोणती शब्द आहेत? रस्ते. त्या ठिकाणी रस्त्याचं काय असेल वाक्य? आता रस्त्याचं काय येईल? एक वचनी काय येईल? रस्त्याचं रस्ता, बरोबर? त्या ठिकाणी आपण काय करतोय? त्याचं वाक्यात रूपांतर करतोय. डोंगराचा रस्ता वळणदार आहे. ओके. वळणदार म्हणजे समजलं तुम्हाला? ओके. या ठिकाणी पुढील आहे दुसरा वेळा. आता वेळाचं एक वचनी काय येईल? त्या ठिकाणी वेळाचं एक वचनी येईल वेळ. मग त्याचं उत्तर कसं लिहाल? परीक्षेची वेळ जवळ आली. म्हणजे हे वाक्य असेल त्याचं एक वचनी त्यांनी म्हणजे इथे लिहिलं तरी काही व्यर्थ नाहीये, तुम्ही इथे लिहू शकता वेळ. ओके. पुढे आहे भीती. भीतीचं वाक्य आपण भिंती भिंती आहे. भिंती म्हणजे अनेक भिंती आहेत, अनेक प्रकारच्या कलर केलेल्या भिंती आपल्या बाजूला असतात आपल्या रूम मध्ये, बरोबर? तर इथे भिंती दिले तर या ठिकाणी वाक्य आपण एक वचनी करून लिहायचं. रंग लावलेली भिंत छान दिसते. रंग लावलेली भिंत छान दिसते. पुढे त्यापुढे आहे ई. ई आपल्या समोर दिसतोय. ई आपल्या समोर दिसतोय. ई कोणता आहे आता या ठिकाणी? एकच मिनिट. ई कोणता आहे? ई मध्ये आहे विहिरी. म्हणजे अनेक वचन आहे, त्याचं एक वचन आहे विहीर. ओके. तर या ठिकाणी आमची विहीर खूप खोल आहे म्हणजे खूप डेप्थ त्याची खूप आहे, बरोबर? तुम्ही असं लिहू शकता. पुढे आहे घड्याळे. घड्याळे पण एक अनेक वचनी आहे, त्याचं एक वचन येईल घड्याळ. ओके. त्याचं वाक्य काय लिहिलं? बाबांनी मला नवीन घड्याळ आणले. काय आणले? बाबांनी मला नवीन घड्याळ आणले. हे वाक्य तुम्ही लिहू शकता. आणि याच्या व्यतिरिक्तही तुम्ही छान वाक्य लिहू शकता. हेच लिहावं असं काही नाही, हे फक्त मी एक्सप्लेनेशन करतोय. हेही लिहिलं तरी काही चुकीचे नसेल. ओके. पुढे आहे माणसे. माणसे पुढे आहे. माणसेचा एक वचनी शब्द येईल माणूस. वाक्य काही पावसात एकही माणूस घराबाहेर पडला नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हे जे उत्तरे होती म्हणजे खालील दिलेल्या अनेक वचनी नामांचे एक वचनी रूप लिहून त्यांचा वापर करून प्रत्येकी एक वाक्य तयार करा. तर मला वाटतं हा प्रश्न इथे संपतोय. आपण आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. तर पुढील प्रश्न काय आहे? पुढील प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6 काय आहे? एकच मिनिट. प्रश्न क्रमांक 6. प्रश्न क्रमांक 6. खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. म्हणजे खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. तर इथे चला शब्दसमूह काय? पसरलेली ओटी बातमी, खोटी बातमी.
पसरलेली खोटी बातमी, त्याचं उत्तर काय असेल त्याला आपण काय म्हणतो, खूप अफवा पसरलेली आहे की असं असं हे झालंय पण हे खोटं आहे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, अफवा. बरोबर. पुढे, ज्याला मरण नाही असा तो अमर. बरोबर. ज्याला मरण नाही असं का कोण अमर म्हणतात. बरोबर. अमर. आता अमर आपल्या वर्गातला अमर नाही बरं का, नाहीतर म्हणाला की तो अमर आहे तो मरणार नाही. अच्छा, ते नाव ठेवण्यात आले, तो अमर आहे. ओके. समाजाची सेवा करणारा. आता डेफिनेटली आपण बघा, आता जे नेते असतात ते स्वतःला समाजसेवक म्हणतात. आता किती समाजसेवा करतात ते तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. आता हा क्वचित काही लोक असतात तशी की जी समाजसेवक म्हणून काम करत नाहीत, पण सर्व समाजसेवाच करतात. ओके. समाजाची सेवा करणारा समाजसेवक. बरोबर. तर पुढे आहे संपादक. संपादन करणारा संपादक. पुढे काय असेल, संपादन करणारा संपादक. तर हा प्रश्न होता, खालील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा आणि त्याचे उत्तरे अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. अफवा, अमर, संपादक आणि समाजसेवक. अशा प्रकारे लिहून हा प्रश्न तुम्ही संपवू शकता. त्यापुढे आपण पाहणार आहोत आता काय आहे, स्वमत. सर्वांचा मला वाटतं आवडता प्रश्न आहे स्वमत, कारण यामध्ये आपल्या मनाने आपल्याला उत्तर लिहायचे असतात आणि आपल्या भावना मला वाटतं यातनं आपल्या म्हणजे त्या परीक्षा मध्ये पेपर तपासणाऱ्या किंवा शिक्षकांपुढे राहतात, आणि माझा तरी हा खूप आवडता प्रश्न देखील आहे. तर या ठिकाणी स्वमतामधील पहिला प्रश्न आपल्या समोर स्क्रीनवरती आपल्याला दिसतोच आहे. तर चला मग आपण पहिल्या प्रश्नाला, तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे हा शब्दाचा अर्थ छटा लिहा. आता बघा, हा पाठ म्हणजे एकदम गमतीशीर होता, म्हणजे एका शब्दाचा अर्थ काय निघेल, दुसऱ्या शब्दाचा अर्थ काय निघेल, अशा प्रकारे हा पाठ होता. आणि तशाच त्याच्या शब्दाच्या छटा आपल्याला लिहायच्या आहेत. आणि आपल्याला शब्दाच्या छटा लिहित असताना आता बघा कसे लिहाल तुम्ही, तुमच्या मनाने पण खूप छान लिहू शकता आता लिहित असताना. चला तर मग कसं लिहायचे आहे, तुम्ही शहाणे आहात या वाक्यातील शहाणे या शब्दाचा अर्थ छटा लिहायचा. त्यामध्ये उत्तर लिहित असताना, तुम्ही शहाणे आहात असे अनेकदा म्हटले जाते. त्यावेळी बोलणाऱ्याला म्हणायचे असेल की तुम्ही शहाणे आहात, समजूतदार आहात, योग्य काय आणि अयोग्य काय हे ठरवण्याची विवेक बुद्धी तुमच्याकडे आहे. ओके. तुम्ही योग्य निर्णय नक्कीच घ्याल. बोलणाऱ्याला हे असे मनापासून वाटत असते. ऐकणाऱ्याच्या समजूतदारपणावर, त्यांच्या विवेकावर बोलण्याचा विश्वास असतो. आई आपल्या मुलांना हे उद्गार ऐकवते तेव्हा तिच्या मनात आपल्याबद्दल अशीच खात्री असते. आणि मात्र प्रत्येक वेळेला तुम्ही शहाणे आहात या वाक्याचा असा सरळ, प्रांजळ व निष्कष्टपण म्हणजे अर्थ असतोच असे नाही, म्हणजे तोच अर्थ असतो असा नाही. काही व्यक्ती मुळातच लबाड असतात आणि चूक लपवण्यासाठी बुद्धीचा दुरुपयोग करतात. आणि कधी कधी तर काही माणसांना खरोखरी साधी सोपी गोष्ट कळत नाही आणि कितीही समजावून सांगितले तरी त्यांना ते समजत नाही. त्यांच्या समोर कितीही डोकेफोडी केली तरी त्यांचा काहीही उपयोग नाही. मग त्यांना तुम्ही शहाणे आहात असे ऐकावे लागते. आणि ते येथे शहाणे हा शब्द वापरलेला असला तरी आपण मनातल्या मनात तुम्ही मूर्ख आहात असेच म्हणत असतं. बऱ्याचदा असंच होतं ना, हा तो खूप छान आहे, म्हणजे आता त्या ठिकाणी त्याचा रोख कसा आहे शब्दांचा त्याच्यावरती ओळखलं पाहिजे. पण पुढचं जर घेत असेल की मी खूप हुशार आहे तर मग त्याची गोष्टच वेगळी. आणि जर आता आपण म्हणतोय आता आपण म्हणतोय हा ते खूप हुशार आहेत ना, मग त्यातनं आपल्याला काय समजून येतं की पुढचा व्यक्ती खूप हुशार आहे. पण आपण बोलत असताना काय करतोय की त्या ठिकाणी त्याची पुढच्याची म्हणजे समजतंय, फील करतं, इन्सर्ट करतं, तू खूप छान आहे. ओके, अशा प्रकारे. तर हा खूप मजेशीर पाठ होता आणि त्यामध्ये आपल्याला शब्दछटा लिहायचा होता आणि मला वाटतं अशा प्रकारे आपण लिहू शकतो छान पद्धतीने. आणि यातील पुढील प्रश्न आता पाहूया. पुढील हा प्रश्न आता इथे आहे. हा प्रश्न, गरज नसताना इतर भाषांमध्ये शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मताबाबत तुमचे मत उदाहरण लिहा. बरोबर ना, म्हणजे गरज नसताना इतर भाषेमध्ये शब्द वापरून बोलू नये या लेखिकेच्या मनातले मत उदाहरण लिहा. म्हणजे अनेक शब्द आहेत जे आपल्या जीवनामध्ये आपण पाठ पाहत असताना बघितले की जे जीवनामध्ये आता इंग्लिश आहेत म्हणजे इंग्रजी शब्द आहेत पण ते आपल्या आयुष्यामध्ये मराठी शब्द म्हणून
आपण त्यांना वापरतोय. म्हणजे मराठी बोलत बोलत आपण त्या शब्दांचा वापर करतो आणि असं जाणीव करून देतो की ती मराठीच आहे. म्हणजे त्या ठिकाणी टेबल असेल, केक असेल. चला पाहू याचे उत्तर कसे लिहू शकतो आपण. याचे उत्तर आहे परभाषेतून आपल्याला भाषिक अनेक नवीन शब्द आले आहेत, ते केव्हाच मराठी झाले आहेत. ते मराठी शब्द नाहीत अशी कोणाला शंकाही येणार नाही. आता केक बघा, मी आताच म्हणलं केक या शब्दाचेच पहा ना, मराठीतून या वस्तूसाठी शब्दच नव्हता, अजूनही नाही. कारण ही वस्तू, ही संकल्पना मराठी समाजाला नवीन होती. त्या नवीन वस्तूसाठी केक हा इंग्रजी शब्द जशाच तसा स्वीकारणे योग्य होते. कारण ती म्हणजे जी बनवण्याची पद्धत किंवा केक नावाचा प्रकार आपल्याकडे बनवला जायचा नाही, त्याला काय म्हणावं हाही शब्द नाही. कारण भाकरी हा आधीपासूनचा आपला शब्द आहे आणि आपण ते बनवतो, त्याला भाकरीच म्हणतात, बरोबर होते. मात्र काही वेळा परभाषीय शब्द आकरण वापरले आणि जातात आणि ते सुद्धा आपल्या भाषेत त्याच्यासाठी अत्यंत सार्थ समर्पक शब्द असतात. आणि अलीकडे ती पिवळीवाली द्या, तो पांढरा पट्टा दाखवा अशी वाक्य सरासर ऐकू येतात. आणि वास्तविक पाहता पिवळी बॅग यात कोणता फरक आहे? पिवळी बॅग या शब्द प्रयोगातून आधीपासून योग्य अर्थ व्यक्त होत असताना पिवळीवाली हा नवीन शब्द प्रयोग का करावा? ओके, म्हणजे मराठी भाषेतला छटाने आपण कसं वापरतो, त्याचे अर्थ नवीन नवीन कसे निघतात, यातनं आपण हे म्हणजे हा पाठ पाहिल्यानंतर खूप मजेशीर समजतं. आणि मराठीत आपण असे बोलत नाही, मराठीवाला या प्रत्यय जोडण्याची प्रथाच नाही. शिवाय त्या नवीन शब्द प्रयोगाने अर्थामध्ये कोणतेही भर पडत नाही. म्हणून गरज नसताना परभाषेतील शब्द वापरून बोलू नये हे लेखिकेचे मत योग्य आहे. म्हणजे यातनं आपल्याला काय आहे की म्हणजे खूप मजेशीर पाठ, आणि याचे उत्तर तुम्ही असेच लिहावे अशी माझी अपेक्षा नाहीये. कारण या ठिकाणी भरपूर असे प्रश्न म्हणजे मला म्हणायचे की तुम्ही चांगल्यापरित्या लिहू शकता. आणि याच ठिकाणी आता पुढील प्रश्न जे आहे, पुढील प्रश्न आपण तर या ठिकाणी जे प्रश्न तुम्हाला इथे दिसत आहेत, तर पुढील लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. हा पुढील प्रश्न आहे, बरोबर. त्याला मी थोडस हे करतोय. लेखिकेने मराठी भाषेचा केलेला सन्मान तुमच्या शब्दात लिहा. आता लिहायचे सन्मान, आता मराठी भाषेचा खरंच सन्मान आहे का? हा आहे. आणि मराठी भाषेचा सन्मान कोणाला नसणार आहे? मी सुरुवातीला तेच म्हटलं की आपली मराठी भाषा ही खूप खूप सुंदर आहे. मग त्याच्याच बद्दल आपण उत्तरे काही लिहूया आपल्या मनाने. लेखिकेने, कारण हे सोमत आहे, लेखिकेने मराठी भाषेला श्रीमंत म्हटले आहे. होय, माझी मराठी श्रीमंत आहे. मला या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. माझ्या मराठी भाषेत अमृतालाही मागे टाकणारे ज्ञानेश्वरी आहे, तुकोबरायांची गाथा आणि रामदासांचे दासबोध यासारखे अजरामर ग्रंथ आहेत. आणि उत्तम उत्तम कथा कादंबऱ्या आहेत, कविता आहेत आणि श्रेष्ठ दर्जांची नाटके आहेत. लोकमान्य टिळक, आगरकर, विष्णुशास्त्री, चिपळूणकर, इतिहासचार्य आणि राजवाडे वगैरे हजारो अतिरथी महारथींची विचारधन माझ्या मराठीत आहेत. आणि माझ्या भाषेकडे बारकाईने पहा. विविध ढगांचे शब्द प्रयोग ही माझ्या भाषेची खासियत आहे. अनेकदा एकच शब्द अनेक अर्थछटा प्रकट करतो. चालणे हे साधे क्रियापद बघा, प्रत्यक्ष पायाने चालणे या अर्थाशिवाय आणखी अनेक अर्थछटा चालणे बघा. म्हणजे आज चालणे, आपण नोट चालणे वगैरे मी दिले या ठिकाणी पाहू शकता. या क्रियापदाद्वारे व्यक्त करता येतात. उदाहरणार्थ लुटपुट चालणे म्हणजे चालण्याचा प्रकार, बरोबर. आणि लबाडी चालणे म्हणजे कोणतरी आपल्याला खोटं वागतोय म्हणजे असं लबाडी चालणे. अर्थछटा लावणे या क्रियापदाद्वारे म्हणजे हे वाचलं. चालणे, नोटा, नाणी, चालणे म्हणजे आता नोट चालेल का म्हणतो, पण नोट चालते का? हो, नाही चालत. म्हणजे हेच आपल्याला या पाठातनं म्हणजे वाक्यप्रचार आपल्याला मराठी किती छान आहे हे दाखवून द्यायचंय. एखादे तत्व चालणे, एखाद्या रीतीनुसार चालणे, घड्याळात चालणे वगैरे वगैरे अशी किती वाक्य सांगू. वाक्यप्रचार हा माझा भाषेचा खास गोडवा आहे. आणि माझ्या भाषेने अनेक भाषांमधील शब्द च्या हृदयात सामावून घेतले आहे.
म्हणून माझी भाषा अधिकाधिक श्रीमंत होत चाललेली आहे. मग या ठिकाणी काय हो, म्हणजे अशा प्रकारे म्हणजे यातनं काय सांगायचंय आपल्याला, यातनं एकच आपण सांगू इच्छितो की मराठी भाषा ही खूप सुंदर आणि प्रांजळ आणि यातनं खूप काही म्हणजे एक मनाला भेदेल आणि मनाला कुठेतरी एक आनंद प्राप्त करून देईल अशी ही आपली मराठी भाषा. तर हा पाठ ही सुंदर होता आणि त्यामधील प्रश्न देखील आपण सुंदररित्या खूप छान पद्धतीने लिहिले आहेत. तर मला वाटतं आपण इथे थांबूया. हा इथे प्रश्न संपतात. यामध्ये तुम्हाला काही अडचण असेल तर नक्की या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्स आहे, तो कमेंट बॉक्स मध्ये आपले प्रश्न टाका आणि तुमचे उत्तर द्यायला आम्ही सक्षम आहोत. आणि त्याच ठिकाणी हा व्हिडिओ आवडला असेल, शेखर सर आवडले असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमची जशी मत झाली इतरांची मत होण्यासाठी हा व्हिडिओ इतरांसोबत आपल्या फ्रेंड्स सोबत शेअर करा, म्हणजे त्यांची मदत होईल आणि त्यांचाही अभ्यास होईल. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत पाहत राहा गुरुवर्य अकॅडमी. थँक्यू, धन्यवाद.